नमस्ते मंडळी, अनुराधा वेज रेसिपीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळते त्यापेक्षाही सुंदर आणि टेस्टी अशी दम आलू भाजी बनवूया घरीच. त्यासाठी मी हे छोटे छोटे आलू उकडून घेतलेले आहे, त्याची वरचे साल काढलेले आहे. कांदा, टोमॅटो, लसूण, गरम मसाला हे सर्व साहित्य घेतलेले आहे. आता लसूण सोलून घेऊया. लसूण वगैरे सोलून झाला, टोमॅटो हे कट करून झाले, कांदा टोमॅटो कट करून बारीक घेतले. ग्रेव्ही बनवण्यासाठी हे एवढे काजू घेतलेले आहेत मी, आणि क्रीम सहित दूध घेतलेलं आहे हाफ वाटी. आता गॅसवर मी कढई ठेवली, त्यात मी गरम मसाला भाजून घेतला. आधी दालचिनी, तेजपत्ता, चक्री फूल, लवंग, मिरे आणि धने, बडीशोप हे सर्व टाकून, जिरे 1 चमचा जिरेही टाकून नंतर भाजून घ्यायचे छान असे. 2 वेलचीही घेतलेले आहेत मी. छान भाजून झाल्यानंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आपल्याला हा सर्व गरम मसाला. आता मिक्सरच्या भांड्यात मी हा सर्व गरम मसाला टाकला. नंतर बारीक कट केलेले टोमॅटो, लसणाच्या 5-6 पाकळ्या, अद्रक आणि हे काजू एवढे घेतलेले आहेत तेही टाकले. 2-3 मिरच्या, लाल मिरच्या, त्याची अशी पेस्ट करून घेतली मिक्सरमधून. आता कढईत मी 2 पळी तेल टाकलेले आहे. जो आलू मी उकडून घेतलेला होता तो आपण फ्राय करून घ्यायचा तेलात छान असा. खूप छान अशी दम आलू भाजी बनते. तुम्ही रेस्टॉरंटमधून आणायला विसरचाल, एवढी छान घरीच बनवता येते भाजी. सगळीजणी बोटं चाटून खातील अशीच भाजी बनवू. आता त्याच तेलामध्ये मी मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला होता तो भाजून घ्यायचा. नंतर ही जी पेस्ट केलेली होती सर्व मसाल्याची टोमॅटो घालून, ती पेस्टही छान अशी तेलात आपण भाजून घ्यायची आहे. त्याचा छान कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजायचं. नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि सुहाना किचन किंग मसाल्याची 1 अख्खी पुडी टाकलेली आहे मी. तेही छान आपल्याला तेलात परतवून घ्यायचे आहे. अगदी तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे. आता मलाई सहित मी दूध घेतलेले आहे हाफ वाटी, तेही टाकायचे. मसाला छान सगळा परतवून झाल्यानंतर मग ते सर्व छान मिक्स करून घ्यायचे. चवीपुरते मीठ टाकायचे. पुन्हा उलताण्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घ्यायचे. आणि जो आलू मी फ्राय करून घेतलेला होता तोही टाकायचा त्यात. नंतर छान बारीक गॅसवर शिजू द्यायचे. वरून अशी कोथिंबीर बारीक कट करून टाकायची. सर्व टाकून झाल्यानंतर कसुरी मेथीही मी हाताने चुरून टाकली. खूप छान असा स्वाद येतो कसुरी मेथीमुळे. पाहू शकता आपला दम आलू किती सुंदर झालेले आहे. एकदम ग्रेव्ही पण त्याची एकदम छान झालेली आहे. पाहूनच नुसतं तोंडाला पाणी सुटत आहे. इतकी छान भाजी ही घरीच बनवता येते. आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.